नमस्कार. आज ज्या चक्रांची माहिती आपण घेणार आहोत ते आहे मणिपूर चक्र. सर्व चक्रांचा मुकुटमणी म्हणून याला मणिपूर चक्र असं म्हटलं जातं. हे नाभीच्या वरती त्याचं स्थान आहे आणि ह्याचा रंग आहे पिवळा आणि ह्याचं तत्व आहे अग्नी. अग्नी तत्व हे शरीराकरता अत्यंत महत्वाचं आहे. अनेक गोष्टींचं परिवर्तन करण्याची जी काही ताकद शरीराची आहे की अन्न खाल्ल्यानंतर त्याचं पचन करणं, ह्याचं महत्त्वाचं काम हे अग्नी करत असतं. तसंच अनेक क्रियांना लागणारी शक्ती पुरवण्याचं काम मणिपूर चक्र करतं. मणिपूर चक्राच्या अधिपत्याखाली यकृत, प्लीहा अशासारखे अवयव येतात. पण त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय तर पचन संस्था ही ह्या चक्राच्या अधिपत्याखाली येते. आपल्याला नेहमी जाणवतं बघा की खूप स्ट्रेस असला आपल्याला की आपल्याला ॲसिडिटी होते. कशामुळे? कारण तो स्ट्रेस जो आहे मनातला तो थेटपणे ह्या पचन संस्थेवरती काम करतो. तिथली ऊर्जा जी काय आहे ती कमी करतो आणि तो स्ट्रेस ॲसिडिटीच्या रूपामध्ये आपण अनुभवतो. अनेकांना गॅसेस होतात, काहींचं भूक आहे ती मंदावते. प्रत्येकाची जी काही बॉडीची रिॲक्शन आहे ती वेगवेगळी असते. स्ट्रेस सहन करून त्याच्यावर प्रतिक्रिया जे काही शरीर देतं ती वेगवेगळी असते. पण हे आजार, पचनसंस्थेचे आजार बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे जे चक्र आहे ते खालचं जे मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र ह्या चक्रांना भौतिक जे काही कार्य आहे त्याच्याकरता शक्ती पुरवतात. तसेच अनाहत चक्र, विशुद्धी चक्र ह्यांना जे काही आध्यात्मिक प्रगती करण्याकरता शक्ती लागते ती शक्ती ही मणिपूर चक्र पुरवते. म्हणून हे शक्तीचं असलेलं स्थान म्हणून मणिपूर चक्राचं एक वेगळं महत्त्व आहे. सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं आपल्याला जी काही समृद्धी आणि आनंद मिळवण्याचा जो काही आपला प्रवास असतो त्याच्या दृष्टिकोनातून मणिपूर चक्राचं महत्त्व म्हणजे त्याच्याशी इच्छाशक्ती जोडलेली आहे. इच्छाशक्ती. जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीवरती मात करायची इच्छाच नसेल तर तुम्हाला 10 जणांनी 10 उपाय सांगितले तरी त्यातला तुम्ही एकही करणार नाही आणि आहे त्याच परिस्थितीमध्ये अडकून पडाल. आत्तासुद्धा तुम्हाला मी अनेक एपिसोडमधनं आत्तापर्यंतच्या आणि पुढच्या एपिसोडमधनं मी प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वतःच्या मनावर तुम्हाला काम करायला पाहिजे ह्याचं महत्त्व सांगत आले आत्तापर्यंत अनेक एपिसोडमधनं. पण तुम्ही त्याच्यावरती विचार करून जर ॲक्शन घेतली तरच तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवू शकता. नाहीतर पुन्हा 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 त्याच पॅटर्नमध्ये आपण त्याच अपयशामध्ये आपण अडकून बसतो. त्यामुळे ह्या सगळ्याचं जे महत्त्व, ह्या इच्छाशक्तीचं जे काही ताकद आहे ती मणिपूर चक्राशी निगडीत असल्यामुळे मणिपूर चक्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण स्वतःवरती असलेला विश्वास, स्वतःच्या क्षमतेवरती असलेला विश्वास सुद्धा मणिपूर चक्राशी निगडीत आहे. समज एखाद्याला जर यश मिळालं, खूप काही पैसा आला त्याच्याकडे किंवा आपली जी काही इच्छा आहे ती त्याच्याकडे पूर्ण होताना आपण बघितली तर जर तुमचं मणिपूर चक्र संतुलित असेल तर तुम्ही विचार कराल. काय विचार कराल की ह्याने कसं बाबा हे मिळवलं असेल, ह्याने काय केलं जे मला केलं पाहिजे आणि म्हणून त्याला हे यश मिळालं. पण जर तुमच्या मणिपूर चक्रामध्ये असंतुलन असेल तर तुम्ही काय कराल? फक्त त्या व्यक्तीविषयी असूया, जेलसी, मत्सर एवढ्याच भावना तुमच्या मनामध्ये येत राहतील. कारण तुमच्या मनामध्ये स्वतःबद्दल कमतरता निर्माण होईल. त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही ह्याच्यावरती तुमचा फोकस आहे. सारासार विचार तुम्ही करणार नाही की त्याने हे यश मिळवलं म्हणजे नक्कीच असं काहीतरी आणि मला जर मिळत नाही तर नक्कीच असं काहीतरी आहे की जे तो करतोय किंवा ज्याच्यावर तो ॲक्शन घेतोय किंवा त्याला ह्याच्यातलं असं काही माहिती आहे जे मला माहिती नाही
आणि म्हणून मला माझ्यावरती काम करण्याची गरज आहे. जसं सांगितलं जातं की आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण पाणी प्यायचं का नाही हे त्याने ठरवायचं. तसंच आपल्या पूर्ण जीवनाचा कंट्रोल आपल्या हातात घेऊन आपल्याला आनंद मिळवायचा आहे का, आपलं स्वप्न पूर्ण करायचे आहेत का, इच्छा पूर्ण करायच्या आहेत का, तर येस, हे जे स्वतःवरचं नियंत्रण आहे, स्वतःच्या भावनांवरचं नियंत्रण आहे, हे मणिपूर चक्राशी निगडीत आहे. आणि म्हणूनच मणिपूर चक्राचं महत्त्व अत्यंत आहे. त्यामुळे स्वतःबद्दलचा राग म्हणा किंवा इतरांबद्दलचा राग म्हणा, असूया, जेलसी, मत्सर, ह्या सगळ्याने एकदम कमी शक्ती असलेलं असं तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला घडवायचं आहे का? तुम्हाला जे काय हवंय ते मिळवण्याकरता लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती तुम्हाला मिळवायची, हे तुम्ही ठरवायचे. मग जर तुम्ही ठरवलं तर काय करायला लागेल, तर ह्या चक्राशी निगडीत ज्या ज्या काही भावना आहेत, नको असलेल्या भावना, असूया, जेलसी, मत्सर, कमतरतेची भावना, किंवा काय खरंच करूया का, की जाऊ दे पुढच्या वेळी करू, असं म्हणत चालढकल करायची आहे तुम्हाला का, कितीही अडचणी आल्या तरी आपल्या ध्येयापर्यंत पोचण्याकरता शारीरिक आणि मानसिक ताकद तुम्हाला मिळवायची, तर त्या सगळ्या दृष्टिकोनातून मणिपूर चक्र हे अत्यंत महत्त्वाचं चक्र आहे. तुम्हाला माहिती ते देवानंदचं गाणं आठवतं मला नेहमी मणिपूर चक्र म्हटलं की, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया. आपल्याला अगदी बरोबर आठवतो त्याचा तो चेहरा, त्याचं ते हावभाव, आणि वाटतं की खरंच असं जगता आलं पाहिजे बिनधास्तपणे. कुठलीही समस्या येऊ दे, कुठलंही संकट येऊ दे, आय एम रेडी. कितीही अडचणी आणा, माझ्या इच्छेकरता, माझ्या जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करायला, माझं जे काही आर्थिक गोल आहे, मला जे काही नातेसंबंध जोडायचे आहेत, मला काहीतरी करून जायचं आहे, ते करण्याकरता लागणारी जबरदस्त इच्छाशक्ती माझ्याकडे आहे. त्यामुळे कितीही गोष्टी येऊ देत, कितीही अडचणी येऊ देत, कितीही समस्यांचा सामना करायला लागेल, अनेक गोष्टी मिळणार नाहीत, अचानकपणे काहीतरी अंगावर येईल, तरी सुद्धा येस, मी हे मिळवणारच, मी हे करणारच. ही जिद्द आणि ही जबरदस्त इच्छाशक्ती मणिपूर चक्रामधली भावनिक ऊर्जा संतुलित केली तर आपल्याला मिळू शकते. मुळामध्ये इच्छाशक्ती ही मनाची एवढी मोठी शक्ती आहे की एक गोष्टी करता जेव्हा तुम्ही इच्छा करता आणि त्या करता म्हणून काम करायला सुरुवात करता, तुमची सगळी इंद्रिय त्याच गोष्टीचा ध्यास घेतात, त्याच गोष्टीकडे त्यांची शक्ती सगळी वळली जाते. आणि मग तो फिल्मी डायलॉग की पूरी कायनात तुम्हारी वो इच्छा पूर्ती के लिए तुम्हें मदत करते, हे ऐकलेत ना आपण डायलॉग. तर खऱ्या अर्थाने सुद्धा सगळी तुमची इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, सगळ्यांना तोच ध्यास लागतो की मला हे पूर्ण करायचं, आणि मग मी संपूर्णपणे त्याच एका ध्येयाच्या मागे लागतो आणि ते यश मिळवतो. आणि मग ते यश मिळवलं, ते ध्येय गाठलं आणि ते स्वप्न साकार झालं की आहा हा, जी काय मनाला शांतता मिळते, जे काय मनाला समाधान मिळतं, जे काय तृप्ती, प्रसन्नता आपण अनुभवतो, त्याला काही किंमतच नाही. आणि म्हणून मणिपूर चक्राची ऊर्जा संतुलित करूया, भावनिक ऊर्जा संतुलित करूया, नकारात्मक भावनिक ऊर्जेचा त्याग करून सकारात्मक भावनिक ऊर्जेचा स्वीकार करूया. कसं? अर्थातच आमच्याकडे एकच उत्तर, मेडिटेशन म्हणून. गोल्डन गेटवे टू प्रॉस्पेरिटी नावाचा एक नवीन प्रोग्रॅम निर्मल विसावने खास तुमच्या प्रॉस्पेरिटी आणि आनंदाकरता आणलेला आहे. जरूर त्याचा लाभ घ्या आणि खरोखर जबरदस्त इच्छा ठेवा मनात की नाही, हे मिळत कसं नाही यश, मला ही इच्छा माझी पूर्ण कशी होत नाही. आणि तुम्हाला इंटरेस्ट आहे असं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचा नंबर, नाव कळवा, आम्ही तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट करू. बाकीचे सगळे डिटेल्स तुम्ही आम्हाला जेव्हा कॉन्टॅक्ट कराल तेव्हा आम्ही नक्की देऊ. धन्यवाद.